या ठिकाणी आपण फोन सुरक्षा जनगणना 2027 हे पाहणार आहेत। मूलभूत उपक्रम सुरक्षितता तुमचा IMEI जतन करा। या नंबरवर आपण डायल केल्यावर 15 अंकी क्रमांक सुरक्षित वहीत नोंदवा। हे ऑनलाईन कसं करतात प्रत्यक्ष लाईव्ह तुम्हाला मी दाखवणार आहे। तसेच आपल्या मोबाईल मधील अँड्रॉइड सेटिंग सिक्युरिटी डिव्हाइस ऍडमिन ऍप्स विश्वासार्ह नसलेले ऍप्स काढून टाका, अनइन्स्टॉल करून टाका। जे ऍप्स धोकादायक असतील ते तुम्हाला मी सांगणार आहे। आता प्ले प्रोटेक्ट इनेबल करा। हे जे आहेत बघा, प्ले स्टोर जा, प्रोफाइल, प्ले प्रोटेक्ट, सेटिंग मध्ये स्कॅन ऍप सुरू आहे याची खात्री करा। हे कसे करतात हे तुम्हाला मी लाईव्ह दाखवणार आहे। हे वाचल्यानंतर मी तुम्हाला सर्व या ठिकाणी लाईव्ह करून दाखवणार आहे। फोनवरील अनावश्यक ऍप्स गेम्स काढून टाका। सेन्सेस ऍप्स फक्त डेव्हलप पडताळून इन्स्टॉल करा, म्हणजे रजिस्टर जनरल अँड सेन्सेस कमिशनर ऑफ इंडिया हे असं लोगो असलेलं प्ले स्टोरवरून तेवढंच त्या ठिकाणी डाउनलोड करा। अधिकृत असलेलं सेन्सेस ऍप्स त्या ठिकाणी डाउनलोड करा। लॉक अँड ब्लॉक नियम, बायोमेट्रिक फेस आयडी फिंगरप्रिंट सक्रिय ठेवा। ऑटो लॉक सुरू करा। ऑटो लॉक कसे करतात, ऑटोमॅटिक आपण मोबाईल ठेवल्यानंतर तो 15 सेकंदात किंवा 3 सेकंदाच्या आत तो ऑटो लॉक व्हायला पाहिजे असं करून ठेवा आपला मोबाईल। सार्वजनिक ठिकाणी वायफाय वापरू नका, फक्त 4G 5G डेटा वापरा। फ्री वायफाय म्हणजेच डेटा चोरीचे ठिकाण बघा, फ्री वायफाय म्हणजेच डेटा चोरीचे ठिकाण आहेत, म्हणजे फ्री मध्ये वायफाय वापरू नका। सार्वजनिक USB वापर टाळा। सार्वजनिक USB चार्जिंगचं पोर्ट वापरू नका। हे आपल्याला माहिती आहे बघा, USB चार्जिंग असते, आपण चार्जर करत असतो तर USB चार्जिंग दुसऱ्याचं वापरू नका। न वापरणाऱ्या सेवा बंद ठेवा, जसं ब्लूटूथ वायफाय असेल इत्यादी सेवा आपल्याला बंद ठेवायचे। हे नॉर्मल आहे, हे आपल्याला समजते, पण काही गोष्टी समजत नाही ते या ठिकाणी मी तुम्हाला लाईव्ह सांगणार आहे। बघा, अँटी फिशिंग आणि अँटी क्विशिंग, संशयास्पद लिंक टाळा। SMS किंवा WhatsApp किंवा इतर माध्यमातून आलेल्या कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका। थर्ड पार्टी स्कॅनर टाळा, फक्त फोन मधील कॅमेरा ऍप्स वापरा। बघा, फोन मध्ये देखील एक स्कॅनर असते, तो त्याचा वापर करा, ते तुम्हाला दाखवणार आहे। सोशल इंजिनिअरिंग, रेड फ्लॅग धोक्याचे चिन्ह, कोड स्कॅम, तुमच्या मोबाईल आलेला कोणताही कोड कधीही शेअर करू नका, तो स्कॅम असू शकतो। बनावट सुपरवायझर, क्रेडेन्शियल अपडेट करा किंवा ऍप्स पुन्हा इन्स्टॉल करा, असा तातडीचा मेसेज आल्यास दुर्लक्ष करा। खात्रीसाठी तुमच्या सुपरवायझरला कॉल करा। लगेच तुम्हाला सांगितलं असेल हा ऍप्स इन्स्टॉल करा म्हणून तर लगेच इन्स्टॉल करू नका। बिनदबाव आपत्कालीन कॉल आल्यास थांबा आणि पडताळणी करा, लगेच त्याचं उत्तर देऊ नका, थांबा आणि पडताळणी करा त्या गोष्टीची। आपत्कालीन समस्या निवारण, फोन हरवला किंवा चोरीला गेला असेल, अँड्रॉइड कन्फर्मेशन फाईन किंवा cloud.com फाईन वर लॉग इन करून फोन शोधा। अँड्रॉइड साठी गुगल मेल आणि आयफोन साठी Apple ID वापरा। तात्काळ तुमच्या सुपरवायझरला कळवा। वर्तन लक्षात ठेवा, फोन अचानक खूप गरम होत असल्यास काम थांबवा आणि रिपोर्ट करा। हे बॅकग्राऊंड मालवेअर असू शकते। आपला जर मोबाईल गरम होत असेल तर आपलं काम थांबवा आणि रिपोर्ट करा। हे बॅकग्राऊंड मालवेअर असू शकते। ऍप क्रॅश झाल्यास शक्य असल्यास सेव्ह आणि सिंक करा, थोडा वेळ थांबा। ऍप क्रॅश झाल्यास म्हणजे ऍप्स मधील डाटा जरा खराब होत असेल, अशा वेळेस आपली जी माहिती आपण घेतलेली आहे त्या ऍप्स मध्ये, जनगणनेच्या ऍप्स मध्ये ती माहिती सेव्ह करा, सिंक करा, थोडा वेळ थांबा आणि फोन परत रिस्टोर करा। फोन रिस्टार्ट करण्याच्या अगोदर हे आपण जी माहिती सबमिट करणार आहोत ती सेव्ह करा आणि सिंक करा। आता मी तुम्हाला लाईव्ह या ठिकाणी काही गोष्टी समजून सांगतो। चला तर लाईव्ह या ठिकाणी आपण पाहूया। या ठिकाणी आपण सेटिंग वर जाऊया, गुगल सेटिंग वर जाऊया, स्क्रोल असं करतो या ठिकाणी मी आणि सेटिंगचा ऑप्शन दिसतो तुम्हाला, सेटिंगला या ठिकाणी क्लिक करतो। आपला मोबाईल हे ऍप्स हा आपल्या मोबाईलवर काम करणार आहे की नाही या ठिकाणी आपण पाहूया। अबाउट डिव्हाइस आहे बघा, अबाउट डिव्हाइसला या ठिकाणी क्लिक करतो। अबाउट डिव्हाइसला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी व्हर्जन आहे बघा, व्हर्जनला या ठिकाणी मी क्लिक करतो। आता बघा, माझा अँड्रॉइड व्हर्जन 69, त्यांनी 12 असेल 11 असेल तर चालणार नाही, 10 असेल तर चालणार नाही। अँड्रॉइड व्हर्जन तुमचं 16, माझा या ठिकाणी 16 आहे, म्हणजे माझं या ठिकाणी माझ्या मोबाईलवर ते ऍप्स चालणार आहेत। तर मी मागे येतो। आता आपण प्ले स्टोर वर येऊया, हे झाले पहिले। प्ले स्टोर वर येऊया, प्ले स्टोरला या ठिकाणी मी ओपन करतो आणि बघा, आता आपला लोगो किंवा फोटो असेल वरच्या ठिकाणी बघा कोपऱ्यात, या लोगोला या ठिकाणी मी क्लिक करतो आणि या ठिकाणी बघा प्ले प्रोटेक्ट आहे, प्ले प्रोटेक्टला या ठिकाणी मी क्लिक करतो। हा प्ले प्रोटेक्ट दिसतो तुम्हाला, याला ठिकाणी मी क्लिक करतो।
बघा आता या ठिकाणी टर्न ऑन प्ले प्रोटेक्ट स्कॅनिंग म्हटलेलं आहे. या ठिकाणी आपल्याला हे ऑन करायचंय. टर्न ऑन ही सर्व तुम्हाला मी लाईव्ह दाखवत आहे. टर्न ऑन ला या ठिकाणी मी क्लिक करतो. आता या ठिकाणी स्कॅनिंग होते आणि जे धोकादायक ऍप्स असतील तर या ठिकाणी अनइन्स्टॉल आपल्याला करावं लागते. या ठिकाणी नो हार्मफुल ऍप्स फाउंड असं या ठिकाणी दाखवते. म्हणजे मी आतापर्यंत जेवढे काही ऍप्स घेतले त्यापासून कोणत्याही प्रकारचा धोकादायक नाही. परत हे जे सेटिंगचं ऑप्शन दिसतं वर तुम्हाला, याला ठिकाणी मी क्लिक करतो आणि या ठिकाणी हे माझे ऑन आहेत. या ठिकाणी ऑन करून घ्या म्हणजे आपल्या या ठिकाणी प्रोटेक्ट सेटिंग या ठिकाणी झाली आहे. तर तिसरं या ठिकाणी आपण सेटिंग पाहूया. आता परत या ठिकाणी या सेटिंग मध्ये मी या ठिकाणी सेटिंग मध्ये येतो. आता आपला मोबाईल आपल्याला बघा हा डिस्प्ले आणि ब्राईटनेस या ठिकाणी मी येतो. याला या ठिकाणी क्लिक करतो. परत या ठिकाणी बघा आपला मोबाईल त्यांनी सांगितलेला फिंगर किंवा आपण जो पासवर्ड ठेवतो आपला मोबाईल उघडण्यासाठी ऑटो रोटेट करा म्हणजे ऑटो लॉक करा. म्हणजे आपण मोबाईल जर आपलं मोबाईलवरचं काम झालं की आपण मोबाईल ठेवलं की तो आपोआप लॉक व्हायला पाहिजे. काय ऑटो रोटेटला या ठिकाणी मी क्लिक करतो. बघा या ठिकाणी मी क्लिक केलं आणि 15 सेकंद ठेवलं. तुम्ही या ठिकाणी सेकंद ठेवू शकता. मी 15 सेकंद ठेवतो आणि बॅक येतो. म्हणजे माझा या ठिकाणी तो ऑटो लॉक पण झालेला आहे. तिसरी सेटिंग या ठिकाणी संपलेली आहे. आता पुढचा या ठिकाणी पाहूया. आपला मोबाईल हरवल्यास किंवा आपल्या मोबाईलला काही झालं मग त्यातली माहिती डेटा आपला मोबाईलवर त्यांनी एक सांगितलं बघा. एक सेटिंग अशी सांगितली त्यांनी आपला दाबतो तसा या ठिकाणी स्टार दाबा. स्टार घ्या नंतर हॅश घ्या नंतर 0 आणि 6 आणि परत हा हॅश घ्या आणि बघा या ठिकाणी EMIMEI हा जो नंबर येतो या ठिकाणी हा नंबर हे दोन्ही नंबर या ठिकाणी लिहून काढा. आपल्या वहीत या ठिकाणी नंबर लिहून काढा म्हणजे मोबाईल हरवल्यास सापडण्यास मदत होणार आहे. हे नंबर या ठिकाणी व्यवस्थित नोंद करून घ्या. अशा प्रकारे आपल्याला जनगणना करत असताना आपल्याला या ठिकाणी मोबाईलची सेटिंग करायची आहेत म्हणजे फोन सिक्युरिटी करायची आहेत. अशा प्रकारे मी तुम्हाला सांगितलेले आहेत. काही अडचण असल्यास तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.